आपण पाहिलं असेल की कोरोनाच्या या महामारीमध्ये मोठ्या प्रमाणात कोट्यावधी लोकांचा जीव गेला आणि या महामारीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचंही नुकसान झालेलं आहे। आज शेतकरी देशोधडीला लागलेला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 2014 मध्ये यांनी शेतकऱ्यांचं शेतीच्या मालाला दाम दुप्पट देऊ अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं होतं। ते आता देशाच्या लोकांना कळायला लागलं की शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला दाम दुप्पट देण्याऐवजी त्यांच्या मुठभर मित्रांसाठी त्यांना देश चालवायचा आहे हेच पुन्हा अजून सिद्ध झालेलं आहे। एकीकडे शेतकरी वाईट परिस्थितीत आहे, जीवन जगतो आहे, शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतो आहे आणि एकीकडे केंद्र सरकारच्या माध्यमातून खताचे भाव, औषधीचे भाव आणि बियाण्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढवून ते 5,000 रुपये नाही तर 700 रुपयाच्या फरकाने खताचे भाव वाढवण्याचं पाप केंद्र सरकारच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे। हे खऱ्या अर्थानं घृणास्पद आहे। या व्यवस्थेला तातडीनं देशाच्या प्रधानमंत्र्यांनी लक्ष घालून देशाच्या शेतकऱ्याला न्याय द्यावा ही मागणी काँग्रेसची आहे। आणि समजा केंद्र सरकारने खताच्या या दरवाढीमध्ये, बियाणांच्या खतवाढीमध्ये आणि कीटकनाशकांच्या दरवाढीमध्ये लक्ष दिलं नाही तर महाराष्ट्रभर काँग्रेस मोठं आंदोलन करेल आणि त्या आंदोलनाचा परिणाम केंद्रातल्या भाजप सरकारला भोगावा लागेल। आता सध्या लॉकडाऊनची व्यवस्था सुरू असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर, तहसील कार्यालयाच्या समोर घंटानाद करून, ताटं वाजवून नाही, घंटानाद करून हे आंदोलन केलं जाईल आणि सगळे नियमाचं पालन त्याच्यामध्ये केलं जाईल। या निमित्तानं केंद्रातल्या झोपी गेलेल्या आणि शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या सरकारला जाग आणण्याचा हा प्रयत्न काँग्रेसच्या वतीनं केला जाणार। 2 दिवसात, कारण की याच्यामध्ये सर्वपक्षीय मोठ्या प्रमाणात मागणी होती आहे आणि म्हणून या 2 दिवसात समजा हे झालं नाही तर पुढच्या आठवड्यापासून काँग्रेस महाराष्ट्रभर आंदोलन करेल। म्हणून आम्ही सांगितलं की झोपी गेलेलं केंद्रातलं सरकार आणि मुठभर मित्रांसाठी, उद्योगपती मित्रांसाठी जे केंद्रातलं जे सरकार चालते आहे त्याला जागा करण्यासाठी घंटानाद करण्याचा आम्ही या आंदोलनाचं स्वरूप राहणार। भाजपच्या नेत्यांचे म्हणजे राष्ट्रवादी यापूर्वी त्यानंतर भाजपच्या वतीने अशी प्रतिक्रिया होती की मुळात अशी कोणतीही दरबार केली गेली नाही आहे। तर तुमच्याकडे दरबार केले असेल तर असं काही कागदपत्र आहे का की नोटिफिकेशन काढतं राज्य सरकार किंवा रजिस्ट्री आहे ते? कारण की ग्राउंड लेवलला अजून दर तशा स्वरूपात आले नाही, तिथे वाढीव केलेली आहे। खरं तर भाजप हे सातत्यानं या देशाच्या जनतेची दिशाभूल करणारा पक्ष ठरलेला आहे। आजही आपण पाहिलं की जो मुद्दा आपण उपस्थित केला की दरवाढ नाही झाली तर भाजपच्या अनेक खासदारांनी देशाचे जे मंत्री आहे, रासायनिक मंत्री गौडा सदानंद गौडा, त्यांना पत्र लिहिलेलं आहे की हे दर कमी करा। म्हणजे भाजप एकीकडे खोटं बोलतात, त्यांचे खासदार एकीकडे पत्र लिहितात आहे आणि 1200 रुपयाला मिळणारा DAP आता 1900 रुपयाला मिळते आहे आणि शेतकरी आता त्याला घेतात आहे। समजा त्यांना पैशाचा फरक कळत नसेल किंवा शेतकऱ्यांवर होणाऱ्या आर्थिक अत्याचाराचं त्यांना भाजपला कळत नसेल, कारण शेतकऱ्याचा तो पक्ष नाही आहे, हे सिद्ध झालेलं आहे। आपण पाहिलं असेल की एका वर्षामध्ये 25 रुपये डिझेलवर वाढ करणारं देशातलं हे पहिलं सरकार आहे की पेट्रोल डिझेलमध्ये या पद्धतीचं वाढ करणं। कारण डिझेलचाही परिणाम हा शेतकऱ्यांच्या शेतीवर पडतो हे भाजपला माहिती नसेल तर अजून त्याचं ते दुर्भाग्य आहे। देशात ते सत्तेत आहे। सर, वादळामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे। सरकारचे प्रतिनिधी अजून देखील पोहोचले, विरोधकांचा दौरा आहे त्या ठिकाणी। असं आहे की
महाराष्ट्राचे आपदा मंत्री विजय वडेट्टीवार हे 4 दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. आज कॅबिनेट झाली की ते जाणार आहेत. आमचे असलम शेख जे आहेत ते आज दुपारीच कॅबिनेटला उपस्थित न राहता, कारण की अनेक नावांचं नुकसान झालेलं आहे, अनेक बोटी त्या डुबलेल्या आहेत, मच्छीमारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तेही आज दुपारी दौऱ्यावर जाणार आहेत. गाजावाजा न करता, कारण की ही जी आपदा आलेली आहे ही आपदा महाराष्ट्रातच आली असं नाही. ही आपदा केरळपासून तर गुजरातपर्यंत समुद्रकाठामध्ये ही मोठ्या प्रमाणात आपदा आलेली आहे. आज खरं तर याला राजकारण करायला नाही पाहिजे, पण देशाच्या प्रधानमंत्र्याचा मी दौरा बघत होतो. ते गुजरातमध्ये येतात आहेत, पण ते महाराष्ट्रात येत नाही. बरं ठीक आहे, त्यांच्या वेळ त्यांना कमी पडतो आहे असं आपण मान्य करू. पण जी काही आता राष्ट्रीय आपदा व्यवस्था आहे त्याचे अध्यक्ष देशाचे माननीय प्रधानमंत्री असतात. आणि आमची मागणी आहे की ही जे नुकसान झालेलं आहे, ही नुकसान काही थोडंफार झालेलं नाही, हे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आणि म्हणून जो काही त्याचे नियम आहेत ते नियम शिथिल करून जादा से जादा मदत या राष्ट्रीय आपदामध्ये कोकण किनारपट्टीमध्ये झालेल्या नुकसानीमध्ये मिळावं ही अपेक्षा माननीय प्रधानमंत्री मोदयांकडून आमची आहे. 2014 में इसी महाराष्ट्र में चाय पे चर्चा के बहाने यवतमाल डिस्ट्रिक्ट में नरेंद्र मोदी जी ने किसानों को, पूरे देश के किसानों को आह्वान किया था कि हमारी सरकार अगर केंद्र में आती है तो हम किसान के फसल के दुगने भाव देंगे। अब हम उस समय हमें किसानों को पता नहीं था कि सम्मानीय नरेंद्र मोदी जी ये गुजरात के मुख्यमंत्री थे, वहाँ पे उनका कौन सा पैटर्न था वो आज सब अपने को ये कोरोना में पूरे देश को समझ में आ गया है कि गुजरात पैटर्न क्या था। आज आपने देखा होगा कि साल भर से डीजल पेट्रोल के दरबार बड़े पैमाने में हो रही है। डीजल का परिणाम सीधा किसानों के खेती पे होता है। कोरोना के ये परिस्थिति में पहले ही किसान और गरीब और मध्यम वर्गीय इंसान का जीना दुभर हो चुका है। कई जाने करोड़ों जाने इस कोरोना की आपदा में अपने देश की जनता की गई है और उसी में और जख्म तो किसान के ऊपर ही, उसके ऊपर नमक डालने का काम केंद्र सरकार के माध्यम से किया जा रहा है। आज पर बोरी पे 700 रुपया, उसका भी पहले तो 50 के कांग्रेस के ज़माने में 50 किलो की बोरी मिलती थी, अब तो 45 किलो की बोरी मिलती है। उसमें भी 5 किलो कम किया गया है और उसमें भी 700 रुपया एक बोरी पे दाम बढ़ाने का पाप केंद्र सरकार ने किया है। और नरेंद्र मोदी की सरकार कुछ मुट्ठी भर मित्रों के लिए, उद्योगपतियों के लिए चलती है, उसका एक इस बहाने देश के किसानों को समझ में आ चुका है। कांग्रेस महाराष्ट्र में ये कोरोना के आपदा की स्थिति में जो भी नियम जो राज्य सरकार ने बनाए हैं उसको ध्यान में रखकर तहसील कार्यालय के सामने, कलेक्टर के सामने थाली बजा के नहीं, क्योंकि थाली बजाने से क्या देश का नुकसान हुआ हम सबको पता है, घंटा बजाकर हम तहसील कार्यालय के सामने और जिलाधिकारी कार्यालय के सामने कांग्रेस कोरोना के नियम का पालन करके आंदोलन करेंगे। सर, साइक्लोन से काफी नुकसान हुआ है महाराष्ट्र में भी, पर पीएम का जो दौरा है वो कहीं ना कहीं गुजरात और दीव दमन के यहाँ पे वो जो एरिया दिए गए हैं, कहीं ना कहीं महाराष्ट्र को इग्नोर करने की बात मुझे तो लग रहा है। हम इस आपदा में राजकारण करना कांग्रेस नहीं चाहती है, लेकिन देश के प्रधानमंत्री को, देश के प्रधानमंत्री है कि केरल से लेके गुजरात तक जो किनार पट्टी में जो नुकसान हुआ है उसका सब जगह उनने भेंट देने की ज़रूरत थी। लेकिन आज प्रधानमंत्री सिर्फ गुजरात के दौरे पे हैं। हमारी इसमें हमें राजकारण करना नहीं है, क्योंकि उनके पास समय कम है, देश चलाना पड़ता है उनको।
हमारी यही मांग है कि जो डिज़ास्टर मैनेजमेंट कानून जो देश का है उसके प्रधानमंत्री जी ये मुखिया होते हैं, प्रधान होते हैं, और इस नुकसान या आपदा में पहले ही कोरोना परिस्थिति में सब लोगों की कमर टूट चुकी है, कहीं अपने लोगों को हमने कोरोना की इस स्थिति में गंवाया है। ऐसे समय में प्रधानमंत्री जी ने जो मदद देने का जो दायरा है उसको बढ़ाकर ज़्यादा से ज़्यादा मदद देने का ये वक्त है। और हमारी कांग्रेस की तरफ से मांग रहेगी, ये जो तूफान, जो आपदा जो महाराष्ट्र पे आई है, पूरे देश में आई है, सब जगह ये दायरा बढ़ाकर ज़्यादा मदद करना चाहिए, ये मांग कांग्रेस की तरफ हम करते हैं। वैक्सीनेशन को लेकर, वैक्सीनेशन जिस तरह से कंपनी को दिया गया है, लाइसेंस दिया गया है, तो आने वाले कुछ दिनों में बहुत सारी कंपनीज को लाइसेंस दिया जाना चाहिए ताकि वैक्सीनेशन की कमी ना हो। किस तरह से देखते हैं इस प्रस्ताव को? देखो, गडकरी जी का नाम आपने लिया है। गडकरी जी ऐसे डिजास्टर मैनेजमेंट में काम करने की उनकी बड़ी इच्छा है, शायद वो आज प्रधानमंत्री रहना चाहिए था, ऐसा देश की जनता को लगता है। लेकिन मोदी जी के सामने चलती कि नहीं चलती वो हमें पता नहीं, लेकिन हम प्रार्थना करते कि ऐसे समय तो वो प्रधानमंत्री रहना चाहिए। लेकिन वैक्सीनेशन का जो इशू है, वैक्सीनेशन का इशू है कि जो बार बार कांग्रेस की तरफ से हमारे नेता राहुल जी, हमारे नेता सोनिया जी ने मांग की थी, कांग्रेस ने मांग की थी कि देश को इस कोरोना के आपदा से बचाना है, तो ऐसे समय में वैक्सीनेशन यही सबसे बड़ा उसका सॉल्यूशन है। लेकिन उस समय हमारी नेता सोनिया जी, हमारी नेता राहुल जी, उनकी मजाक उड़ाया जाता था। आज जो अपनों से दूर जब लोग हो रहे हैं, करोड़ों लोग हमारे देश में मरे हैं, उनकी आंखों के आंसू आज भी देश के सत्ता में बैठे हुए नरेंद्र मोदी जी और उनकी सरकार को नहीं दिख रहे। कल ही प्रधानमंत्री जी ने जो जिलाधिकारियों से देश के वार्तालाप किया, उसमें उन्हें कहा कि क्या कहा वो भी आपके पास आया होगा वीडियो, मैं उसमें नहीं जाना चाहता। पॉजिटिव बढ़ाना चाहिए वो मैं उसमें नहीं जाना चाहिए। वो क्या है कि जब सच कभी भी मुंह में आ जाता है, वो कल प्रधानमंत्री जी के मुंह से सामने आया है। लेकिन उन्हें ये भी कहा है कि वैक्सीनेशन को हम बड़े पैमाने में उपलब्ध कराना चाहते हैं, वो कब होंगी हमें अब पता नहीं है। जब हमारे देश में वैक्सीनेशन बनाई जा रही थी तब हमारे देश के जिस कंपनी को ऑर्डर भी नहीं दिया गया था, खुद पूनावाला ने कहा कि 26 अप्रैल को हमें ऑर्डर मिली है। तब तक उन्हें दुनिया के कई देशों के ऑर्डर ली थी। जब हमारे पास थी तब पाकिस्तान को देने का, मुफ्त में देने की व्यवस्था देश के तरफ देश के प्रधानमंत्री जी ने की थी। कई देशों को मुफ्त में वैक्सीन देने का काम उस समय किया गया था। आज देश में जो हालात बनी हुई है उसको गौर करना चाहिए। कांग्रेस इसमें राजकारण नहीं करना चाहती, बार बार कांग्रेस ने यही कहा है। सब मिलकर इस आपदा से लड़ने की भूमिका कांग्रेस की है। लेकिन ऐसे समय में भी आज बीजेपी की तरफ से कांग्रेस के ऊपर ही बार बार आरोप लगाया जाता है। ये बात बहुत गलत है और मुझे लगता है कि ये समय राजकारण का नहीं, देश की जनता को बचाने का समय है। और वैक्सीनेशन की जो बात है, सरकार, केंद्र सरकार पूरी फेल हो चुकी है। आज देश में जनता की जानें जा रही है, उसमें केंद्र सरकार ही दोषी है। यह आरोप नहीं है, वास्तविकता है। सर, ग्लोबल टेंडरिंग बद्दलचा विषय आहे, लसीकरण विभागाची आहे, पण ग्लोबल टेंडरिंग महानगरपालिकेने काढलं, 7 दिवस निघून गेले, एकही निविदा आली नाही। जागतिक टेंडर आहे, आता राज्य सरकारने जागतिक टेंडर काढलेलं आहे। लोक प्रतिसाद देतील असं वाटतं का? कंपन्या प्रतिसाद देतील का? बघा, आपल्या राज्य सरकारकडून महानगरपालिका मुंबई असेल, राज्य सरकारनेही ग्लोबल टेंडर काढलेलं आहे, पण जगाच्या पाठीवर त्या देशामध्ये जी लस निर्माण होत असेल तर त्या देशालाच कमी आहे। म्हणजे आपल्याला माहितीसाठी सांगतो की इंग्लंडची लोकसंख्या ही 7.5 कोटी आहे, पण त्या देशाने 40 कोटी लसचा ऑर्डर दिला। म्हणजे 7.5 गुणिला आपण घेतलं तर 15 कोटी होतं, पण त्यांनी 40 कोटी लसीचं ऑर्डर्स दिला। कारण की याच्यात वेस्टेज वगैरे या सगळ्या गोष्टी जातात। कुठल्याही परिस्थितीत वेस्टेज गेलं तरी चालेल, पण आपल्या देशातल्या लोकांचा जीव वाचवणं, जगातल्या अनेक देशांनी हा उपक्रम केला। अमेरिकेने तर राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं की आता मास्क लावू नका, आता काही गरज नाही, आपला देश सुरक्षित झाला। पण मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्या देशात ऑक्टोबरमध्ये आपल्याला अलर्ट आलं होतं की दुसरी ही लाट आहे कोरोनाची, ही फार हानिकारक आहे।
पण केंद्र सरकारने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून कळवण्यात आलं की आता आपला भारत देश हा कोरोनामुक्त झाला आणि आपल्या देशाचे प्रधानमंत्री बहनजी करत देशभरामध्ये फिरत बसले आणि देशातल्या अनेक लोकांचा जीव त्याच्यामध्ये गेला. आता आम्ही ग्लोबल टेंडर आम्ही जे काढलेलं आहे महाराष्ट्र सरकारने, त्याला किती रिस्पॉन्स, कारण की जगामध्ये ही लस उपलब्ध असेल तरच ते लोक आपल्याकडे येतील, नसेल तर कोण रिस्पॉन्स करेल की नाही करेल ही शाश्वती अजूनही नाही. काल प्रधानमंत्र्यांच्याही जिल्हाधिकाऱ्यांना संबोधित करत असताना त्यांच्याही प्रश्नामध्ये त्यांनी जे काही प्रश्न उपस्थित केले त्याच्यामध्ये हे वाक्य आलेलं आहे की आम्हाला लस केव्हा मिळेल याची गॅरंटी नाही. भाजपचे नेते आता आरोप करतात की हा स्क्रिप्टेड कार्यक्रम आहे महाविकास आघाडी सरकार. ग्लोबल टेंडरिंग हा स्क्रिप्टेड कार्यक्रम आहे महाविकास आघाडी सरकारचा केंद्राकडे बोट दाखवण्यासाठी. भाजपचं प्रधानमंत्र्यांचं काल जिल्हाधिकाऱ्यांना जे संबोधित केलं देशातलं, त्यांचा व्हिडिओ आपण पाहिला असेल की ते कसे बोलतात आहेत, ते कसे भांबावलेले आहेत हे आपल्याला दिसत आहे. म्हणून मी त्यांच्यावर काँग्रेसची भूमिका याच्यामध्ये कोणावर टीका करायचं आणि कुठलं राजकारण करायचे नाही. आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे की देशाच्या जनतेला वाचवणं ही प्रायोरिटी पहिली असली पाहिजे, त्यांना सुरक्षित करणं ही प्रायोरिटी पहिली राहिली पाहिजे, ही काँग्रेसची भूमिका आहे. आम्हाला भाजपसारखं गलिच्छ राजकारण, लोकांच्या टाळूवर सलोनी खाण्याचं राजकारण आम्हाला करायचं नाही. पंतप्रधान संपूर्ण परिस्थिती हाताळायला अपयशी ठरल्याचं तुम्ही सांगताय आणि यासोबतच ही परिस्थिती योग्यरित्या गडकरीची हाताळू शकले असते, त्यामुळे गडकरी पंतप्रधान पाहिजे होता असं त्यांच्या काही वक्तव्य आता अलीकडे येतात आहेत. गडकरी साहेबांचे पहिले वक्तव्य बंद झाले होते मधल्या काळात, पण अलीकडे आता त्यांचे वक्तव्य येतात आहे. आणि आम्ही म्हणतो असं नाही, सुब्रमण्यम स्वामी भाजपचे खासदार तेही मोठे अर्थतज्ञ आहेत, त्यांनी पण या पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे भाजपमध्ये आता ते काही चालत असेल की मोदीला हटून गडकरींना प्रधानमंत्री केलं जात असेल, असे चर्चा जे आता काही चर्चा मीडियाच्या माध्यमातून ऐकतो आहे, असं होऊ शकतं. झालं तर त्याला नवीन काय, चांगलं आमच्या महाराष्ट्राचा माणूस प्रधानमंत्री बनेल. बघा, सुब्रमण्यम स्वामी जे भाजपचे खासदार आहेत त्यांचं वक्तव्य आहे. आता ते हाताळू शकतील की नाही हाताळू शकतील हा आमचा प्रश्न नाही आहे. पण जी काही आता भाजपमध्ये जी काही चर्चा सुब्रमण्यम स्वामींच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळत आहे, झालं तर महाराष्ट्राचा प्रधानमंत्री झाला तर आम्हाला आनंद होतो. काल म्हणजे 2 दिवस झालं चक्रीवादळ आहे, याच्या परिस्थितीत राज्याचे अनेक मंत्री स्थानिक असतील बाहेर पडले. यांचा एक प्रश्न क्लिअर करतो. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस, कारण मी गडकरी साहेबांच्या विरोधात लढलेलो होतो, त्यावेळेस त्यांना भावी प्रधानमंत्री म्हणूनच त्यांच्यासाठी मतं मागितली गेलेली होती नागपूरकरांकडून. तर त्याच्यामुळे ती पण आमच्या नागपूरकरांची आशा पूर्ण होईल. हा बोल. राज्याचे सगळे मंत्री बाहेर फिरत आहेत, आज याला कारणानं गुजरातची का होईना किंवा पंतप्रधान पाणी करतायत, पण राज्याचे मुख्यमंत्री कुठे आहेत? वर्क फ्रॉम होमच करतायत. बघा, अशा अपघाताच्या परिस्थितीमध्ये राज्याच्या प्रमुखांनी कंट्रोल रूममध्ये बसून प्रत्येक ठिकाणी नाही ऐका ना, मला ऐका खरं, अशा वेळेस ही वेळ ती असते. कारण की यावेळेस मोक्यावर समजा मुख्यमंत्री गेले तर प्रशासन सगळ्या मुख्यमंत्र्याच्या मागं लागेल, कारण की आता सर्वेची वेळ आहे. वास्तविकता जी काही असेल ती पुढं येणं ही काळाची गरज आहे. अशा वेळेस खरं तर आम्ही उशीर करतो आहे, मुद्दामून याच्यासाठी करतो आहे. आम्ही कालच जाणार होतो, पण आम्हीच आमच्या मंत्र्यांना सांगितलं की आज जाऊ नका, अजून 2 दिवस लेट करू आपण. तरी की आता प्रशासन पूर्ण त्या आपदेला कुठं कुठं कोणाचं काय काय नुकसान झालं ते तपासण्याचं काम सुरू आहे. आणि या आपदेच्या याच्यामध्ये आम्ही तातडीनं माहिती मागतो की किती नुकसान झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये अनेक शेतकरी, अनेक गरीब माणसं, अनेक मछवारे समजा त्याच्यात सुटले तर त्यांचं नुकसान होणार आहे. म्हणून प्रशासनावर आता कुठलाही ताण येऊ नये अशा पद्धतीची भूमिका माननीय मुख्यमंत्री घेत असतील तर हे चांगली बाब आहे. कारण की अशा वेळेस प्रमुखांनी एका जागी बसून सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन ती मदत पुरवणं ही मुख्यमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी जाते आणि ते करतात. त्याचा कोणी विरोधक काही बोलत असतील तर तो त्यांचा प्रश्न. महत्वाचा प्रश्न. चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की उद्या निवडणुका घ्या, मोदींच्या अध्यक्षतेखाली 400 जास्त जागा भाजप जिंकेल. कुठल्या उद्या जर निवडणुका घेतल्या तर भाजप 400 जास्त जागा देशभरात. मग करा ना, लवकर सरकार बरखास्त करून टाका केंद्रातली. हे बघा, भाजप म्हणजे आता किती छान बोलतात ते लोक. त्यांना मोदीचं सरकार आता देशात नको,
आणि केंद्रातलं सरकार बरखास्त करा असं म्हणणं त्यांचंच आहे, त्यांचीच मागणी आहे, ही आमची मागणी नाही आहे. बघा, चांगलं म्हटलं चंद्रकांत पाटलांचं मी अभिनंदन करतो की केंद्रातलं सरकार बरखास्त करून तातडीने निवडणुका घ्याव्यात. ओके, थँक्यू. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे